नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अखेर का त्या गुंडांनी सावळीच्या मुलीला पळवलेलं असतं आणि ते एखाद्या पुलावरती जाऊन तिला फेकून देणार. तोपर्यंत सारंग तिथे येतो. विठुरायाचं रूपच असतं ते आणि म्हणतो की ही मुलगी कोणाची आहे. ते गुंड म्हणतात की अरे तुला काय करायचंय, तू इथून निघून जा. तर मग सारंग म्हणतो मला काय करायचे म्हणजे हिच्या जीवावरती तुम्ही उठला, एवढं लहानसं जीव, त्यांनी काय बिघडवलंय तुमचं. गुंडा म्हणतात अरे तुला लेणं ना देणं, आणि म्हणतो बिनकारणाचं ह्याच्यामध्ये फसतोयस तू, निघ नाही इथनं, काय करायचंय. सारंग पटकन गाडीतनं उतरतो आणि गाडीतनं उतरून त्या बाळाला त्यांच्याकडून घेतो. त्यांच्याकडून घेतल्यानंतर ते गुंड सारंगला खूप म्हणजे खूप असं भयंकर मारतात. विजांचा कडकडाट, पावसाच्या धारा लागलेल्या असतात, मुसळधार असा पाऊस पडलेला असतो. विठुरायाने अखेर का सावळीच्या मुलीला तिच्या वडिलांपाशी पोचवलेलं असतं. म्हणतात ना, एक कृपाच असते त्यांची. सारंग खूप म्हणजे खूप गुंडांचा मार खातो आणि म्हणतो की काही जरी झालं एवढ्याच्या जीवाला मी वाचवणार. आणि ती मुलीला तो ठेवतो गाडीमध्ये आणि त्या गुंडांशी चांगलीच त्यांची पिटाई करतो. ते गुंडांना तिथून कसा तरी तो चकमा देऊन तिथून पळून जातो. ते गुंड तिथून म्हणतात की अरे आपल्याच्यानंतर जे काही काम दिलं होतं ते काही झालं नाही, पण इथून आपण रफू चक्कर होऊन जाऊया पळून. राजकुमारचा फोन येतो की अरे काय रे, एवढा तुला फोन जड झालाय का उचलायला, किती उशीर झालं मी फोन करतोय, काय झालं त्या पोराचं, दिलं का फेकून. तो प्रत्येक गुंड जरा शांत बसतो आणि राजकुमार म्हणतो काय रे, तुझी काय वाचा बसली आहेस की काय, बोलू शकत नाही. ते गुंड खोटं बोलतात की हो आम्ही फेकून दिलं तिला. तोपर्यंत राजकुमार म्हणतो की आता तुम्ही वर्षभर हिथं अजिबात दिसायचं नाही, हिथून तुम्ही पळून जावा, मी तुमचे पैसे पोचवून देतो. तोपर्यंत ते गुंड म्हणतात अरे चल रे, आपल्याला परत इथं माघारी सुद्धा यायचं नाही, ह्या लफड्यामध्ये आपल्याला काय पडायचं. राजकुमार फोन ठेवून खूप हसतो. म्हणते अरे जगन्नाथ, तू जी काही भविष्यवाणी केली होती ना, ह्या वेळेस मी खोटी पाडली आहे. आता तीर सारंगचं पोरही गेलं आणि सावळीही गेली आणि मी आहे ना काका, हे काका कंस मामाकडून होऊ शकते चूक, पण माझ्याकडून होणार नाही, असं राजकुमार बोलत असतो. तोपर्यंत इकडे 8 वर्षाचा लिप ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे. 8 वर्षानंतरही सावळीची मुलगी मोठी झालेली आहे. ती ही एकदम सावळीची डिक्टो कॉपी असते. विठुरायावरती तिचीही भरपूर भक्ती असते. तोपर्यंत विठुरायाची ती पुढे पाया पडते आणि म्हणते विठुराया तुला माहिती आहे का, आज ना माझा वाढदिवस आहे, पण बाबांनी मला विश केलं नाही, पण सगळेजण म्हणतात की मी रस्त्यावरून मला उचलून आणलं आहे. अमृता समोर येते. म्हणते काय गं, तुला कोण म्हणलं आहे हे. तो पण म्हणतात अगं सगळेजण म्हणतात, अगं तुझे बाबा असे काही बोललेत का तुला. नाही ना, मग पण मला मनातून वाटतंय ना, असं कधी त्यांनी जाणवून दिलंय का. अमृता तिला खूप समजूत काढत असते आणि सारंगने तिचं ना ओवी ठेवलेलं असतं आणि सारंगचं असं काही भरपूर असं तिला जीव लावत असतो, पण त्याला माहीत असतं शेवटी सारंगची सावळीचीच मुलगी आहे ते. तोपर्यंत अमृतामध्ये अगं तो कामामध्ये आहे ना, त्याच्यासाठी तो विसरून गेला असेल, करेल ना तुला विश. तोपर्यंत सगळं काही झाल्यानंतर सावळी ही त्या मावशींबरोबर बेळगावला असते त्या मुलाबरोबर. त्याचाही आज वाढदिवस असतो. मावशीचा मुलगाने त्या मुलासाठी केक आणलेला असतो. सावळी म्हणते अरे मी 4 महिन्याचं भाडे देऊ शकली नाही, केक कशाला आणला असतो. मावशी म्हणते अगं मी केक आणला म्हणून काय जड झाले का, तेवढ्याशा पैशाने काय मी काय माडी बांधणार आहे का. शांत बस सावळी, अजिबात कसलंही काही बोलायचं नाही आहे. तोपर्यंत सावळी शांत बसते, कारण मावशीचे उपकार तिच्यावरती खूप असतात. म्हणते की त्या दिवशी जर मावशी माझ्याबरोबर नसती तर आज आम्ही दोघेही जिवंत नसतो. तोपर्यंत सावळी खूप म्हणजे खूप आभार मान. आणि इकडे मेहेंदळ्यांच्या घरामध्ये सत्ता सगळी तिलोत्माच्याच हातामध्ये असते, पण त्याची हुकूमत अजिबात काही चालत नसते, कारण की ह्या घरामध्ये स्मार्ट, सुंदर अशी सुशिक्षित चांगली सेन्सिअर मुलगी ह्या घरामध्ये आलेली असते आणि तीही राजकुमारची दुसरी बायको त्या घरामध्ये आलेली असते. म्हणते की माझ्या हातामध्ये तर सत्ता नाही आहे, पण लवकरच येईल, मी राजकुमारची राणी नक्कीच बनेन. राजकुमारी म्हणत असतो की आता ही सत्ता माझ्या हातामध्ये यायला काही वेळ लागणार नाही, पण इथे बघूया आपण काय होतंय ते, नक्की राजकुमारच्या हातामध्ये सत्ता येते का कटोरा येतोय ते. तोपर्यंत इथे सावळी म्हणते की मावशी खरंच तुमचे खूप उपकार आहेत आमचे.
तोपर्यंत ते मावशीचा नवरा येतो आणि तो सावळीच्या मुलाला उचलून घेऊन जातो. म्हणतो, सावळे 4 महिन्याचं भाडं द्यायचं बरं का, भाडं, मगच तू ह्या घरामध्ये राहायचं आणि तुझ्या मुलाला तोपर्यंत मी सोडणार नाही. मावशीही खूप समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण तो काय माणूस ऐकायला तयार नसतो. तोपर्यंत इकडे ओवी सारंगला म्हणत असते की बाबा, तू आज ना माझ्याबरोबर पूर्ण दिवस राहायचं, माझा आज वाढदिवस आहे ना, पूर्ण दिवस राहायला लागणार आहे. तुम्ही सारंग म्हणतो, हो हो, लवकर बॅग पॅकिंग कर, आपल्याला जायचं आहे. ओवी म्हणते, कुठं जायचं आहे या? आपल्याला बेळगावला जायचं आहे फिरायला. पाहूयात आपण येणाऱ्या भागामध्ये बेळगावमध्ये विठुरायाच्या म्हणतात ना साक्षात ह्या दोघांची भेट होईल का? ते 2 मुलं सारंग आणि सावळीचं प्रेम मिळेल का त्यांना? आणि राजकुमारचं सत्य कधी बाहेर येणार? त्यांची असलियत कधी कळणार? जगन्नाथची भविष्यवाणी खरी झालेली असती का? शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.